लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ संभाजी शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी व सलग 4 वेळा आमदार म्हणून आलेले आमदार प्रताप बाबूराव सरनाईक यांची मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख श्री स्वप्नील सुनील शेडगे यांच्या पुढाकाराने ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील समस्त लाडक्या बहिणींनी आज ठाण्यातील वर्तकनगर येथील जागृत देवस्थान असलेल्या जानका देवी मंदिरात आरती करून देवीला साकडे घातले। यावेळी श्री सुधाकर महाडिक, श्री भरत गावडे, श्री उमेश वाघमारे, श्री चंद्रकांत पाटील, श्री संजय कांबळे, श्री बाळा पाटील, श्री सुरेश आचार्य, श्री प्रशांत बागवे, श्री तन्मय कांबळे, श्री सागर कांबळे तसेच शास्त्रीनगर शिवसेना महिला पदाधिकारी, समस्त महिला वर्ग व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे। तमाम लाडक्या बहिणींची इच्छा आहे की त्यांनीच एकनाथ शिंदे साहेबच परत मुख्यमंत्रीपदी बसावे। तसेच आमचे लाडके आमदार कार्यसम्राट विकास पुरुष प्रताप सरनाईक साहेब यांची ही 4थी टर्म असून आणि 2 महानगरपालिका त्यांच्या हद्दीत मतदारसंघात येतात, त्यामुळे त्यांना पण मंत्रीपदी विराजमान झालेलं या मतदारसंघातील तमाम जनतेला बघायचं आहे। मी प्रियांका संजय कांबळे, आम्ही इथे आज आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व आमदार प्रताप सरनाईक हे 4थ्यांदा परत एकदा निवडून आलेत, त्यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आम्ही इथे देवीकडे साकडं घालण्यासाठी आलेलो आहोत। तर आम्ही देवीकडे मागणी मागतोय की यांना परत मंत्री एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावे आणि आमचे सरनाईक साहेब परत मंत्रिपदावर यावेत, यासाठी आम्ही देवीकडे साकडं घालण्यात आलो आहोत।